राम राम भावांनो बहिणींनो. आज तुम्ही म्हणता नानीचं काय बेत चाललंय. हा नानीचं बेत लय भारी आज जेवायला या बरं का भावांनो बहिणींनो. हे बघा कुरडया, तांदळाचे पापड, हे का नाही का आपण मुगाचे, मठाचे, उडदाच्या डाळीचे पापड लाटितो, हे पण आखे तळायचे मस्त. आज आम्हाला लय खुश वाटलं लय दिवसातून बरं का. आणि पापड विकत आणले का घरचे? घरी केलेले. कोणा कोण केले? हे लाटलेले पापड आहे का दिव्याताई ना आणि अक्कानं केले बर का. ह्या कुरडया आहे का काय इकडं काय वडे करायचे, बटाट वडे. बटाट वडा अय्या राम पापा बटाटा वडा. आणि ह्या कुरडया आहे का अक्कानं मी केलेले. हा का. आणि या तांदळाचे पापड्या पण केलेले आम्ही दोघींनी. कोणा अक्का मी दिव्याताई आम्ही तिघींनी. हा का. म्हणजे अक्का प्रत्येकाच्यात आहे बो. अहो मग सासूबाई कशाला राहते त्या बसल्या बसल्या उंडे करून द्यायला. असं का. आता पण उंडेच करून देऊ राहिले आपले बोलवून भावा बहिणीला. जय हरी. जय हरी. वडे खायला. हा या वडे खायला. हा आणि काय नुसतं वडेच खायला का कुरड्या बिरड्या खायला सगळं खायचं. हा वडे पापड्या कुरड्या पोळ्या. पोळ्या नाही म्हणायचे रे, चपात्या. चपात्या. हा तू काय पोळ्या म्हणजे तू शिकेल शाळा किती शिकेली रा का तू? अरे काही नसलं तरी पण मग तुमचं कोणतं म्हणते ना. आम्ही काय चपात्या म्हणतो, आम्ही कुठं म्हणतो पोळ्या. हा काय 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 आहे. अरे दिवस तसं बेस उरफट लुगडं नेस. आता जसं निघत तसं वागायचं. असं आहे का. कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं ना आपण का वारं सुटलं तसं उठणायचं. मग तिन्ही पण आहे का माणसाला कसं माणसं कसे बदलत चालले तसं त्यांनी स्वतःला बदलून घेतलं म्हणजे त्यांचंच योग्य आहे. असं का. मग तुला सासूची बाजू घेते रे. मग बरोबर आहे. त्या आमच्या सासूबाई भारी बरं का भावानं बहिणीनं. तिने कधीच कोणत्या गोष्टी सासूरच नाही केलेला नाही का. कधीच नाही. ते वरून तुम्हाला बोला त्या तिने जर तुमच्या नानाभाऊनी जर मला काही बोलले ना तर माझी बाजू घ्या. त्या म्हणते का रे का म्हणून बोलत तिला माझ्या सुनाला बोलला आजपासून मग पाहतो. असो का. त्या अक्का आमच्या लेकाचा बियात पाहते मग पाहतो. अरे वा अशी सासू नशिबाने भेटते आहे ना. नशिबानं म्हणजे पहा बरं त्याला नशीब लागतं. नशीब लागतं. नशीब लागतं त्याला. असं आहे का. मग नशीब लागतं त्याला. हा का. मग बरं बस या बघा पापड खायला. हे पापड वालाई पापड वालाई कुरडई वालाई पापडे वालाई. आणि ते पिठाच्या परत इतकं म्हणून ठेवल्या. अहो मग जास्त तळायच्या ना ते. असं आहे का. अहो आपण काय शेतकरी का ते आपण काही नोकरीवाले का. आपण शेतकरी आहे. आपण काय शेतकरी आहे का म्हणजे नोकरीवाले म्हणायचं. चुकला माझा शब्द थोडे समजून घ्या. हो भोळी म्हणून का. मी भोळी भामटी तू. आता काय भामटेपणा केला. अरे भोळी बाबडी म्हणलो मी. हा का. भोळी बाबडी असं म्हणलं मी. असं आहे. शेतकऱ्याची भावांनो तुम्ही कधी येऊन पा 4 माणसं जेवणार त्यांच्या स्वयंपाकात. तसं नोकरीवाल्याची तुम्ही जा 1 माणूस सुद्धा बदत नाही. त्यांची तर कपात डोकून पाहावं लागत. उडी आणून कपात पाहावं लागत. याच्यात चहा आहे का. आपली इथं बघा आता मी परत इथंच ठेवू राहिले बघा भावांनो बहिणींनो. पापड्या किती मोठ्या तळायच्या आहे, कुरड्या तळायच्या आहे, वडे करायचे. तेव्हा ज्याला आवडत तिने नक्की या बर का खायला. तुला पुरण का एवढं. मग मी काय एवढं खाते का. आपल्याला एक पिक्चर करायचा आहे बर का. कोणता. नवीन पिक्चर चालू करू राहिलो मी आता. तर तू करशील का पिक्चर मध्ये काम करशील का. पण मला रोल काय. मी सांगतो ना तुला. अहो पण मग कसं असं मला. अरे पण तू करशील का पिक्चर मध्ये काम. काम येईन का तसं का. तुला पिक्चर मध्ये काम करशील का एवढं सांग. करीन ना. हा करशील का. पण मला काम काय. तू काहीच नाही फक्त एक असं हळूहळू पाण्यात चालत जायचं. पाण्यात चालत. पिक्चरचं नाव बी लय भारी. काय पिक्चरचं नाव लय भारी करशील. तुला फक्त एवढंच काम आहे हळूहळू आहे ना पाण्यात चालत जायचं. आणि पिक्चरचं नाव तर एकच नंबर आहे. काय गई भैस पाणी में. म्हणजे मी म्हैस कानात बाई काय आका कशी असली बाई आका कशी मी काय पिक्चर म्हणजे कानावर कसं चालायचं म्हणजे मी म्हैस
गोई म्हैस पाणी म्हैस आहे का? अरे खरंच कर ना, लय पिक्चर हिट होईना आपला. पिक्चर हिट होईल तुमचाच करा एकट्याचा मा कुठं माझा ठरलेला आहे पिक्चर आता. कोणता? कोणता असू हा. माझा आहे. सांगा ना मग कोणता पिक्चर? मी करणार आहे माझा पिक्चर, पण तू मी डायरेक्टर करणार आहे ना, तेव्हा तू माझ्या पिक्चर मध्ये काम कर. काय नको मला असं गाई म्हैस पाणी मी मला काय नको तुमचं पिक्चर. तुमचा picture लागो तुम्हाला picture. अरे भारी पिक्चर. माझी सासूबाई आमच्या अक्का अशा आहे तर तू बाकीच्यांना कितकं करून आणते म्हणजे माझ्या सोनाला म्हैस म्हणतो का रे? असली आता ती गादा असली. शिव्या देते माझ्या आमच्या अक्का तर इतक्या शिव्या देते ना. अरे माझ्या सोनाला म्हैस म्हणतो. अरे पण मी म्हणून राहिलो तर ती हसू राहिली ना. लेखच येईन असो का दुसरे म्हणल्यावर हा दुसऱ्याच तर आमच्या बरे अक्का अशा तुला एक बोलत अरे तुला त्याच्यात एक म्हैस म्हणून अजून एक जोडीदार घे. काय नको तुझी बहीण म्हणता ना तुम्ही. तुझ्या बहिणीला घे म्हैस म्हणून जोडीदार. म्हैस म्हणून माझ्या बहिणीच का संबंध आली इथं? मग सालीपुरी घरवाली काय आधी 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 असं आहे का? घे ना तुझ्या बहिणीला. म्हणजे म्हणी माहित नाही तरी म्हणत्या म्हणूच नाही अरे माहित. पुरी म्हणलो मग मी. पुरीच बरी आहे. नको जाऊन दे मग. बर मग जाऊन दे ते हे तर कर. हा तर म्हण पिक्चरचं तुला पैसे देतो 100 रुपये देतो मी. तुमचा 100 रुपया नको तुमचे तुम्हाला लक लागू मा बाई म्हणजे काय आता मला म्हैस म्हणायचं. आमच्या अक्का अशा आहे का चांगले मोठे लाकडं काढून ठेवतील माग लागतील सगळ्यांच्या. असं का? मग एवढं सोपं आहे का? अरे बाबा परत गच भरली ते. हा परत गच भरली म्हणून तर माझ्या भाऊ बहिणीला बोलवलंय मी. पापड्या खायला, कुरडया, भजे, वडे भजे पण करणार आहे मी. घोसाळ्याचे भजे. हा घोसाळ्याची भजी कर. भजे पण करणार आहे घोसाळ्याचे. आपण हे लावेल आपण काय बाजारातून नाही आणलं. नाही ये इथं पलीकडून येले इथं इथून दिसन पलीकडून येले. हे लावेल गेला घोसाळे आणले मी. आपले काय घोसाळ्याचे भजे लय भारी लागत. औषध मारून घोसाळे नाही आणेल आपण बाजारातून. आपलं शक्यतो भाऊ बहिणींना आपलं घर. अरे त्याला कोथिंबीर कमून नाही घातली अक्का? ही तर कोथिंबीर तशीच त्या वड्याला आखी यायला आता परत हे कर आणि आखी कोथिंबीर घाला आता त्याला. ये रे सारी मथुरा पाण्यात गेली. कालव सगळी ती कोथिंबीर तेवढी टाक. याच्यात नाही त्याच्यातच टाक. हा भजी काढायला राहू दे थोडी. एवढ्या परत भरून पापड्या तळ्या कोरड्या खायला चला या खायला. येवा गस्ट टोपलं भरून चपाती या. शेतकऱ्याच आहे दणकून खायचं. हे बाय पीठ याच्यात काय काय घेतलं? आता याच्यात मीठ टाकलं. ओवा आहे. ओवा टाकेले. सोडा टाकेले. आता हे कालवायचंय. हा नीट कालव. कालवी ते ना हक्का द्या चला. कोथिंबीर टाकायची मस्त पैकी कालून घ्यायचं. अरे आकानं सारे गोल केलेले वडे परत हे करावं लागले. मी त्याला म्हणले काय सारी मथुरा पाण्यात गेली. परत वडे करायची वेळ आली रे अक्कावर. पण असं नाही त्यांचं वालं का ग तो आम्हाला अगोदर कमून नाही सांगितलं असं कस काय म्हणन. अरे तिच्या लेकाची बायको हुशार आहे. तो विषय नाही काहीच. असं आहे भावा बहिणीनं कोणी पण असू त्या ठिकाणी जर आपल्या सोनाला सून कमून घरात येते. आपलं लेक राहतं म्हणून सून घरात येते. मग आपल्या लेकापेक्षा सुनाला जास्त जीव लावायचं म्हणजे कसं राहतं ते? कसं राहतं बरं? कसं राहतं सांगा ना तुम्ही. कसं राहतं काय माहित मला. आपल्या पोटच्या गोळ्यापेक्षा लोकांचं लेकरू आपल्या घरात आलं ना त्याला जास्त जीव लावायचं म्हणजे त्या लोकांच्या लेकरांना आपल्या घराला शोभा येते. असं आहे का? मग चिंदी सोन्यासाठी चिंदीला जपावं लागत. आमच्या हक्काचे तुम्हाला कोण सांगत होते काय कर नाही. अरे ती सोन्यासाठी म्हणजे मी सोनं तू चिंदी. अरे रे 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 चाललंय चिंगे लगीन करून टाकलं का भाऊ बहिणीनं? बघा बरं तुम्ही म्हणता का सासूबाईचं किती कौतिक करते. सासूबाईनं एका क्षणात तुला चिंदी केलं. नाही रे अजून खेळून ये. तू बाची तिची म्हणून म्हणली असन ती. तर भावांनो बहिणींनो
पण भावानं बहिणीनं माझं खरं आहे का नाही हा? बरोबर आहे बरोबर आहे. असं आहे अबे, असं आहे, ज्या घरात एकोपा राहतो, ज्या घरात प्रेम राहतं ना, लक्ष्मी पण त्याच घरात ना हा, असं असे आहे. अक्का द्या बोडे चला पटकन. ज्या वडे पटापटा आता आता तर द्या. भावांनो बहिणीनो, बाबा आता पीठ काढून झालेलं आहे, इकडे वडे पण तयार झालेले आहेत, म्हणजे तळायला टाकायचे आता. हा तर आता मस्त पैकी इकडं हा ओके मध्ये झालेलं आहे सगळं. तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. वडे दाखवा ना त्यांना एकदा. वडे. बर वडे दाखव. आणि शिवाय भावा बहिणीनं मस्त पैकी चुलीवर कार्यक्रम चालू आहे. चुलीवरचा स्वयंपाक या. चुलीवर कार्यक्रम चालू आहे. या खायला कोणाला यायचं त्यांनी हम्म. नक्की या बर का. हे टाक वडा ते. हा त्याला टाकी दे ना. चुल किती नाही आता अक्का एवढ्या पापड्या काढल्या म्हणलं तेल तापेल नाही का. या बघा हे बघा असा टाकायचा पिठात कालू कालू घ्यायचा हे असं धरला का सोडला त्याला नात खोळा आहे नाथ खुळा. तर भावांनो बहिणींनो, तुम्हाला जर भूक लागलेली असली तर या वडे खायला. तर सगळ्यांना हा काय माहिती वाटेल संग पावी वगैरे काहीच नाही चपात्या. दाखवलं टोपलं वर चपात्या केलेल्या आहे हा. ना. चपात्यांसंग एकच नंबरला ते काय खाते ते पाव फुसकट त्यांना काय हो पोट बाराना गोट बाराना मग काय. नुसतंच खोकस तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.